आयशाने आदित्यकडे पाहत विचारलं, तुझ्या बाबांनी तुला सांगितलं नाही का, ते पण चित्र काढतात? आदित्यच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता. खरंच? पण बाबा मला चित्र काढायला आवडत नाही म्हणतात. रुद्र थोडा थांबला. ते कारण? तो पुढे काय बोलावं हे ठरवतच नव्हता. तेवढ्यात आयशा मध्येच बोलली, मला माहीत आहे त्यांना भीती वाटत असेल की तू त्यांच्यापेक्षा चांगलं चित्र काढशील. रुद्रने तिच्याकडे त्रासलेल्या नजरेने पाहिलं. ही मुलगी खरंच त्याला इतकं वाईट समजते का? तेवढ्यात त्याने पाहिलं, काव्या परत आली होती. दोन्ही मुलं तिला पाहून धावत गेली. आई, तू आलीस? काव्याच्या भोवती ती दोघं इतकी प्रेमाने फिरत होती की रुद्रला समजत नव्हतं तिच्यात असं काय आहे जे त्यांच्यात नाही. सगळे तिच्याकडे का ओढले जातात आणि त्याच्याकडून का दुरावतात? थोड्याच वेळात रुद्र तिच्या खोलीत गेला. मुलं झोपलेली होती. तो शांत आवाजात विचारलं, तुला तो बॉक्स मिळाला का? काव्याच्या चेहऱ्यावर हलकं अस्वस्थपण आलं. हो, मिळालं. त्यात काय होतं? फक्त माझ्या आजीचे काही फोटो होते. रुद्र थोडा आश्चर्यचकित झाला. मग तुझ्या वडिलांनी तो इतका लपवून का ठेवला होता? दामोदरला वाटलं काही मौल्यवान गोष्ट असेल, पण उघडलं तेव्हा काहीच नव्हतं. काव्याने उत्तर दिलं. रुद्रने मान हलवली, तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत. दुसऱ्या दिवशी आयशाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रुद्रने आग्रहाने तिला आपल्या गायकवाड घरामध्येच आणलं. त्याला वाटत होतं की अजूनही तिला विश्रांतीची गरज आहे. काव्यालाही तिथेच थांबावं लागलं. रुद्रने तिच्याकडे पाहून विचारलं, तू इथेच थांब ना, एकमेकांची काळजी घेता येईल. कंपनी खूप लांब आहे. मी अपार्टमेंटला परतलेलं बरं. रुद्रने डोळे बारीक केले आणि जवळ गेला. तू माझ्यापासून पळत आहेस का? मी काही करणार नाही तुला, काव्या मनात म्हणाली. अजून तरी काही केलं नाही, पण ती घाबरली आणि पटकन मागे सरकली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं, कामिनी. काव्याने फोन उचलला. काय पाहिजे? काव्या, मी तुला मिस करते, भेटू शकते का? कामिनीचा आवाज गोड पण खोटा वाटत होता. तू मला भेटायला येतेस? हो, तू गायकवाड घरात राहतेस ना? मी तिथे येते. काव्याने थंड हसत विचारलं, तू माझी भेट घ्यायला येत आहेस की रुद्रचं घर पाहायला? कामिनी लगेच गोड बोलली. काय झालं काव्या, एवढ्या छोट्या गोष्टीवर चिडतेस? मला वाटलं आपलं पटलेलं आहे आता. काव्याने दात खात उत्तर दिलं. बरं, ये मग. थोड्याच वेळात कामिनी आली. घर पाहून तिच्या चेहऱ्यावर मत्सर स्पष्ट दिसत होतं. वाव, गायकवाड कुटुंबाचं घर. गव्हाणे कुटुंबाच्या घरासमोर काहीच नाही, ती म्हणाली. लिव्हिंग रूममधल्या इटालियन सोफ्यावर बसत ती म्हणाली, हा सोफा $1 मिलियन असावा. रुद्र तेव्हाच बाहेर आला. त्याने दोघींना पाहिलं आणि थोडा थांबला. कामिनीने लगेच गोड हसत हात जोडले. प्रेसिडेंट गायकवाड. रुद्रने तिला दुर्लक्षित करून काव्याकडे पाहिलं. ही इथे काय करत आहे? काव्याने काही बोलायचं ठरवलं होतं, पण कामिनी मध्येच आली. अरे काही नाही, आजीच्या बॉक्सच्या गोष्टीवरून आमचं भांडण झालं होतं, पण आता सगळं नीट झालं. शेवटी आम्ही बहिणीच आहोत ना, म्हणून मी तिच्याकडे आले. रुद्रने भुवया उंचवल्या. खरंच पटलं का तुमचं? काव्याने जबरदस्तीचं हसू दिलं. हो, काही अडचण आहे का? रुद्रने कामिनीच्या डोळ्यात एक कटाक्ष टाकला, पण काही बोलला नाही. मी ऑफिसला जातो, एवढंच म्हणत तो निघून गेला. काव्याने मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला.
ऑफिसमध्ये रुद्रने माधवला सांगितलं, काव्य आणि कामिनीवर लक्ष ठेव. का सर? तुला वाटतं मॅडम खोटं बोलत आहे? शेवटी त्या बहिणीच आहेत ना, माधव म्हणाला. रुद्र थोडा विचार करून म्हणाला, काव्या ही आयुष्यभर गोष्ट लक्षात ठेवणारी स्त्री आहे. तिने इतक्या लवकर कामिनीला माफ केलं म्हणजे काहीतरी वेगळं घडलंय. माधवने विचारलं, पण सर, ती मनोजची आधी भांडली होती आणि नंतर त्याच्याशी पटलीही. रुद्र म्हणाला, मनोजने तिच्यासाठी खूप काही केलं होतं, त्यामुळे ती तात्पुरती मवाळ झाली होती. पण कामिनीशी इतक्या सहज पटणं नाही, तिथं काहीतरी आहे. ठीक आहे सर, मी चौकशी करतो, माधव म्हणाला. त्या संध्याकाळी कामिनी घरात थांबली. जेवणाच्या टेबलावर बसताना काव्याला तिचं अस्तित्व सहन होत नव्हतं. तेवढ्यात जेसिका तिच्या मैत्रिणीसह आली. कामिनीने तिला पाहून तिरस्काराने हसत म्हटलं, काव्या गायकवाड कुटुंबाची सून आहे, तिला इथे यायला कोणी थांबवणार? जेसिका चिडली. तुला ठाऊक आहे तू कोणाशी बोलत आहेस? कामिनीने उपहासाने उत्तर दिलं, हो, आणि तरीही मी जे म्हणाले ते बरोबर आहे. जेसिकाने डोळ्यातून रोष दाखवला. तोच ना मागे माझ्या पाया पडून माफी मागत होतीस, आता उंच उडतेस. कामिनी रागाने उठली. त्यावेळी मला माहिती नव्हतं की काव्या आधीच रुद्रची पत्नी आहे. तू तर परकी बाई, दुसऱ्याचा नवरा हिसकावणारी. ती आवाज वाढवत म्हणाली, कोण आहे का इथे? ही बाई बाहेर काढा. गायकवाड इमारतीतून. जेसिका हसली. तू कोण समजतेस स्वतःला? कामिनीने मग काव्याकडे पाहून ओरडली, काव्या, एवढं गप्प का बसलीस? काही बोल. काव्या शांतपणे म्हणाली, कामिनी, सीमा ओलांडू नकोस. कामिनीने तिरस्काराने उत्तर दिलं, गायकवाड घराची सुना असून एवढी निर्बल? रुद्रच्या प्रतिष्ठेचं काय? काव्याने श्वास रोखला. ही स्त्री तिचं आयुष्यच उद्ध्वस्त करणार होती. काव्याकडे नजर रोखून जेसिका म्हणाली, तू धजावतेस का काव्या? तुला खरंच माझ्याशी उलट बोलायचं धाडस आहे? गायकवाड कुटुंबाची सुनेचा दर्जा तुला मिळाला आहे, पण तो काहीच सगळ्यांनी मान्य केलेला नाही. दादासाहेब परत आले आहेत आणि त्यांना तर तुझं या घरात असणंच आवडत नाही. खबरदार, तुला त्यांनी बाहेर हाकललं नाही पाहिजे. तेवढ्यात कामिनी हसत म्हणाली, काव्या, तिचं ऐकतेस का? मी असते तर एवढा अपमान सहनच केला नसता. काय करतेस तू ही गायकवाड घरची बायको बनून? सांग का? तुला हवं असेल तर मीच मदत करते तुला आणि रुद्रलाच बोलावते तुला बाहेर काढायला. काव्याच्या डोळ्यात शांत पण तीक्ष्ण चमक होती. तिने तिथे उभ्या सुरक्षा रक्षकांकडे पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाली, मी गायकवाड घरची सून आहे. या बाईने माझा अपमान केला आहे, तिला इथून बाहेर काढा. आणि पुढे कुठल्याही युनिव्हर्समध्ये मला हिचं तोंड दिसू नये. जेसिका थक्क झाली. तू कसं धजावलीस? पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सुरक्षा रक्षकांनी तिला बाहेर नेलं. ती संतापाने मागे वळून काव्याकडे पाहत निघून गेली. कामिनीने मॉलमध्ये जायचा हट्ट केला. काव्या आणि कामिनी मॉलमध्ये गेल्या. तेवढ्यात मॉलचा मॅनेजर घाईघाईने आला. मॅडम, माफ करा, आम्हाला माहिती नव्हतं की आपण स्वतः इथे आलात. कृपया सांगा आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो. आमच्याकडे खास शॉपिंग गाईड्स आहेत. कामिनीचे डोळे चमकले. खास गाईड्स आहेत? छान, चला, ते आमच्यासोबतच राहू दे. कामिनीला त्या दिवशी मॉलमध्ये फिरूनही समाधान मिळालं नाही. बाहेर पडताना ती म्हणाली, गायकवाड घरची सून खरंच भारी आहे. पण काव्य, मला अजूनही कळत नाही, तू एवढ्या श्रीमंतीत असून सुद्धा इतकी शांत का राहतेस? मी असते तर राजवाड्यासारखं जगले असते. काव्या फक्त थोडं हसली. आणखी काही करायचं आहे का? नाहीतर मला ऑफिसला परत जायचं आहे. कामिनी आश्चर्याने म्हणाली, ऑफिसला?
तू आता गायकवाड घरची सून आहेस. रुद्रपेक्षा तू काय मोठं करणार आहेस? मला समजत नाही, तू असं का करतेस? काव्या शांतपणे उत्तरली, मी तू नाही. मला स्थिर बसणं जमत नाही. आणि तेवढ्यावरच तिने विषय संपवला. कामिनीच्या चेहऱ्यावर एक चालाक हास्य आलं. हे सगळं रुद्रच्या कानावर गेलं तर? ती मनात म्हणाली. जाऊ दे, त्याला काव्य आधीच आवडत नाही. आता तर ती स्वतः त्याच्यापासून लांब जाईल. दरम्यान माधव घाईघाईने रुद्रच्या ऑफिसमध्ये आला. सर, मिस गव्हाणे म्हणजे कामिनी, ती गायकवाड बंगल्यात जाऊन तक्रार घेऊन आली आहे. रुद्रने कपाळावर आळ्या आणल्या. तक्रार? माधवने सर्व तपशील सांगितले. रुद्र डोळे निमुळते करून पुढे पाहत म्हणाला, हे सगळं कामिनीचे कारस्थान आहे. आपण सगळे जाणतो माझी पत्नी अशी नाही. काव्या इतकी वर्ष माझ्यासोबत आहे, पण तिने कधीच कुणासमोर मिरवणूक केली नाही. माधव थोडा थांबला. त्याला आठवलं, काही वेळा मात्र काव्याने रुद्रकडे पाठिंबा मागितला होता. हो, बहुतेक वेळा ती शांत असते, पण जेव्हा कुणी तिच्यावर मर्यादा ओलांडतो तेव्हाच ती उभी राहते. म्हणूनच घरातील सगळे ड्रायव्हर्स आणि नोकर तिचं कौतुक करतात. रुद्र हसला. हो ना, तू रोज तिचं समर्थनच करतोस. वाटतं ती तुला देवदूतच वाटते. माधव गप्प बसला. रुद्र पुढे म्हणाला, तू तिचं समर्थन करू नकोस. मला माहीत आहे काहीतरी बिनसलंय. कामिनी काहीतरी धमकी देत आहे काव्याला. माधव दचकला. धमकी? पण कशाची? रुद्रने ओठावर उपहासात्मक हसू आणलं. कोण जाणे तिच्या मनात काय खेळ सुरू आहे. मग आपण काय करायचं? काही नाही, अजून हात घालू नकोस. वेळ आल्यावर तिचं खरं रूप बाहेर येईल. दुसऱ्या दिवशी सकाळीच कामिनी पुन्हा गायकवाड बंगल्यात आली. काव्याने ती पाहताच कपाळावर हात ठेवला. काय झालं काव्या? मला पाहून आनंद नाही वाटला का? कामिनी गोडपणे विचारत म्हणाली. काव्या निर्विकार चेहऱ्याने म्हणाली, आनंदच झालाय, दिसत नाही का? कामिनीने ओठावर स्मित केलं, पण तिच्या नजरेत थोडा भीतीचा टिपका होता, कारण त्या क्षणी रुद्र तिथे आला. कामिनी थोडी घाबरली. प्रेसिडेंट गायकवाड? पण आज रुद्रचा सूर कालपेक्षा वेगळा होता. त्याने हलक्या स्मिताने म्हटलं, अरे वा, तुम्ही दोघी बहिणी आता पुन्हा जवळ आल्या दिसता. रोज भेटताय म्हणजे? काव्या म्हणाली. कामिनीला अलीकडे थोडा मोकळा वेळ मिळालाय. कामिनी म्हणाली, हो, खूप दिवसांनी आम्ही बोलतोय म्हणून रोज भेटायचं ठरवलं. रुद्र हसला. छान आहे, काव्याला आता कुटुंब मिळालं, नाहीतर ती नेहमी एकटीच असायची. काव्या दचकली. त्याच्या आवाजात काहीतरी खोल अर्थ होता. कामिनी मात्र नाईलाजाने खुश झाली. रुद्र म्हणाला, तुमच्या मैत्रीचा आनंद साजरा करायला हवा. चला, आज मी दोघींना जेवायला घेऊन जातो. कामिनी आनंदाने उडाली. अरे वा, मी तयार आहे. काव्या मात्र गोंधळली. हे तो काय करतोय? बंगल्याबाहेर रुद्रची लक्झरी कार उभी होती. कामिनी आत बसणार तेवढ्यात रुद्र थांबवून म्हणाला, ही कार फक्त माझी आणि काव्याची आहे. मिस गव्हाणे म्हणजे कामिनी, तुम्ही कृपया दुसरी कार घ्या. कामिनी गप्प. रुद्रने काव्याचा हात हलकेच धरला आणि कोमल हसू देत म्हणाला, ही आमची खास कार आहे. मी वचन दिलं होतं, माझ्या आणि काव्याशिवाय कुणीही यात बसणार नाही. त्यामुळे मिस कामिनी, क्षमस्व, तुम्हाला दुसरी गाडी घ्यावी लागेल. काव्या थक्क झाली आणि कामिनीच्या चेहऱ्यावरची रंग उडाली.